नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी STI रोहिदास चोंदी पाटील आपलं STI RCP ॲप्लिकेशनमध्ये स्वागत आहे। आपण बघतो राज्यसेवा पूर्व परीक्षा या ठिकाणी आपण C-SAT आज आपण एक पॅसेज घेणार आहोत, तो सोडवणार आहोत। किती प्रश्न तुमचे बरोबर येतात तुम्हाला बघायचे। एका पॅसेजची आपण आता तयारी करणार आहोत। तुमच्या समोर पॅसेज असेल, पटपट वाचावं लागेल तुम्हाला। कीवर्ड्स तुम्ही त्या ठिकाणी नोट डाऊन करून घेऊ शकतात। त्याच्यावरची प्रश्नाची उत्तरे तुम्हाला द्यायची आहे। एक टॉपिक आपल्याला पुढे घेऊन जायचं या ॲप्लिकेशनवर आणि मग आमचं काय चुकतं, का चुकतं, प्रश्न कशा पद्धतीचे येतात हे आम्हाला बघायचे। कारण की आता 2021 मधील कल 2022 मध्ये येणारा जो पेपर आहे आपला 2 जानेवारीचा, त्याच्यामध्ये थोडेसे वेगळ्या पद्धतीचे पॅसेज येऊ शकतात। UPSC लेवलचे म्हणजे UPSCला काही पॅसेज कसे आले माहिती आहे का? एका प्रश्नासाठी एक पॅसेज विचारला म्हणजे एक पॅसेज एकच प्रश्नांची संख्या त्या ठिकाणी जी आहे ना ती कमी झाली आपल्याला दिसते। पॅसेज मागे अवघड पॅसेज आहेत, काही सोपे आहेत। तुम्हाला आपण या ठिकाणी राज्यसेवा पूर्वसाठीची टेस्ट सिरीज डेव्हलप केली आहे। एकूण 10 टेस्ट आपण तुम्हाला दिलेल्या आहेत। ॲप्लिकेशनवर जाऊन तुम्ही या सगळ्या PDF डाउनलोड करू शकतात, त्या ठिकाणी सोडवू शकतात। आता तुम्ही ज्यांनी ऑलरेडी घेतलेला आहे आपला कोर्स त्यांनी हा पेपर सोडवला असेल, पेपर 1 या ठिकाणी आपण घेतो आहोत। हा पॅसेज सोडवला असेल तर तुमची किती बरोबर आली होती, का चुकले, काय बघायचं आहे आपल्याला। चला तुमच्या समोर या ठिकाणी हे देतो आहे मी पॅसेज देतोय। आधी पॅसेज तो तुम्हाला व्यवस्थित वाचायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी स्पीड जो आहे, वाचनाचा स्पीड तुमचा खूप चांगला असणे गरजेचं आहे। तुम्हाला जर C-SAT मध्ये स्कोअर मिळवायचा असेल तर, आणि तुम्हाला माहिती आहे की C-SAT मध्ये स्कोअर हाच राज्यसेवा पूर्व परीक्षेचा कानमंत्र आहे। C-SAT मध्ये ज्यांचा स्कोअर चांगला आहे त्यांचा पेपर सहजपणे त्या ठिकाणी निघतो हे आपल्याला माहीत असतं। ओके, त्याच्यामुळे मला तरी असं या ठिकाणी तुम्हाला सांगणं राहील की C-SAT खूप चांगलं करावं लागेल तुम्हाला। C-SATला खूप जास्त मार्क्स त्या ठिकाणी घेता येणं शक्य आहे, जे की GS मध्ये आपल्याला या ठिकाणी कुठेतरी मर्यादा येतात। चला पहिला पॅसेज तुमच्या समोर आहे, चला तुम्ही वाचायचं आहे, मी वाचणार आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या गतीने वाचण्याचा प्रयत्न करू शकतात। बघा तुम्हाला कशा पद्धतीचा प्रश्न येतो, खालील उतारा वाचा, त्यावरील 1 ते 5 प्रश्नाची योग्य उत्तरे द्या। स्पीड असलं पाहिजे आणि मग काही महत्त्वाचे तुम्हाला 1 10 10% शब्दांखाली अंडरलाईन झाली पाहिजे तुमची। आणि एक पॅसेज एकदा वाचला डबल तो वाचावा नाही लागला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं। नाही तर कारण तुमच्याकडे 8-10 पॅसेज तुम्हाला आहेत, प्रत्येक पॅसेजला 8 ते 10 मिनिटं तुमच्याकडे आहेत, एवढं लक्षात ठेवा। सगळं गणित सगळं मी काही काढलेलं आहे त्याच्यानुसार बोलतोय। बघा पॅसेज माझ्या समोर आहे, माझं मत राहणार आहे की आधी पॅसेज वाचायचा नंतर प्रश्न वाचायचे। मी त्या पद्धतीने सोडवतो पेपर, तुम्ही तुमची थोडीशी वेगळी मेथड वापरू शकता, पण या पद्धतीने आपण जाऊन बघूया। एकेकाळी विद्वान व्यक्तिमत्वासाठी जगात प्रसिद्ध असणारा आणि देश विदेशातील लोकांची ज्ञानाची भूक क्षमवणारा आपला भारत देश आज स्वतःच अज्ञानात आणि अंधारात खिचपत पडलेला आहे। म्हणजे आजची सिच्युएशन या ठिकाणी दाखवलेली आहे। तक्षशिला, नालंदा, काशी, पैठण अशी विश्वप्रसिद्ध ज्ञानाची विद्यापीठे असणारा म्हणजे कोणकोणत्या विद्यापीठांचा इथे उल्लेख आहे त्याला आपण इथे अंडरलाईन करू शकतो। महत्त्वाचे कीवर्ड्स आपल्याला अंडरलाईन करायचे। आज इतरांकडे ज्ञानाची भीक मागतोय यापेक्षा आपल्या देशाचे दुसरे कोणते दुर्दैव असावे, आपण एवढी आपली दुर्दशा का व्हावी, का आपल्याला लोकांसमोर हात पसरवायची वेळ यावी, याचा अजूनही कोणी फारसा गांभीर्याने विचार केला नाही किंवा करत नाही, याचे फार आश्चर्य वाटते। जगाला दिव्य ज्ञान देणारे आपण आज इतके दुबळे आणि शंड झालो आहोत की आपण कोण होतो, कोण आहोत याचे जरा सुद्धा भान राहिले नाही। हा आपल्या भारत मातेचा अपमान आहे। इथे असा शब्दप्रयोग डायरेक्ट केला आहे, त्याच्या गौरवपूर्ण वारशाचा खून आहे। बघा इथे खून म्हटलं गेलं, आता खून शब्द आपल्याला लक्षात का बरे येत नाही, आपला उज्ज्वल इतिहास वाचून का बरे आपला स्वाभिमान जागृत होत नाही। पुढे दिलंय युवा सत साधू युवाध्यापक आशिष्टो दृढिष्टो बलिष्ठ। उपनिषदामध्ये म्हटलं आहे की युवक हा साधू म्हणजे सरळ मनाचा, नवीन विचारश्रेणीचा, शिक्षक, निष्कपटी, खिलाडू वृत्तीचा, गर्व न करणारा, दृढ निश्चयी, अभ्यासी, बलवानू असावा। बघा युवकाची व्याख्या आहे। युवक हा साधू म्हणजे काय ते दिलं इथे, परंतु खेदाने म्हणावं लागते की आज उरीलपैकी एकही गुण स्पष्टपणे युवकात आढळत नाही। इथे काय दिलंय, आढळत नाही। यामुळे आज युवक वर्ग दिशाहीन झाला आहे, समाजात युवकाचे स्थान घसरत आहे। आज युवक म्हणजे व्यसनांचा आणि विकृतीचा पुतळा आणि वासनेचा अंगार अशी ओळख बनली आहे। आज समाज घटक त्यातही विशेष म्हणजे महिला वर्ग युवकाकडे दूषित आणि संशयी नजरेने बघतायत। या ठिकाणी हा प्यारा युवकाबद्दल आहे। बघा तुम्हाला फोकस करायचं मी का वाचतोय, कारण याच्यावर तुम्हाला अनेक गोष्टी येणार, ते पुढे आपण बघूया प्रश्नामध्ये। मी आधी उतारा वाचतो। युवा वर्गाची होणारी दशा थांबवून त्यांना दिशा देण्यासाठी युवकात वरील श्लोकातील सद्गुणाची पुनर्स्थापना, बघा सद्गुणांची पुनर्स्थापना करण्यासाठी आज अध्यात्माची आवश्यकता आहे। बघा इथे अध्यात्माचं महत्त्व आहे।
कारण युवा वर्ग आपली संस्कृती आणि संस्कार यापासून भरकटलेला आहे, यामुळेच त्याला ही अवस्था प्राप्त झाली आहे. त्याला पर्याय नाहीये, त्याला आपल्या कर्तव्याचा विसर पडला. बघा इथे काय मांडलं युवकाबद्दल, सर्व पाश्चिमात्य संस्कृतीचे विपरीत परिणाम आहेत. बघा हे सर्व इथे पाश्चिमात्य संस्कृतीचे विपरीत परिणाम आहे. यातून युवकांना बाहेर पडण्यासाठी अध्यात्माशिवाय पर्याय नाही. इथे मार्ग काय सांगितलंय, अध्यात्म. म्हणजे एखादी समस्या मांडल्या जाते, तिचं वास्तव मांडलं जाते, तिच्यावरचा उपायही त्या उतार्यामध्ये तुम्हाला दिला गेलाय. फक्त अध्यात्मातूनच युवकात मनाची सरलता निर्माण करून विकार वासनेचा सर्वनाश करता येईल. मग आपोआप त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, स्वाभिमान, ध्येयनिष्ठा हे बघा कोणकोणते गुण इथे सांगितलेले. यातून मग युवकांना सक्षम बनवून देशाला सर्वश्रेष्ठ बनवणे शक्य होईल. परंतु यासाठी दृढ बघा पुढे आपण प्रश्न तुम्हाला मी दाखवत नाही. यासाठी दृढ निश्चय महत्त्वाचा आहे, जो फक्त अध्यात्मातूनच येऊ शकतो. बघा इथे दृढ निश्चयाचा आणखी एक उल्लेख आहे. म्हणून युवकांनी अध्यात्मात समरस व्हावे. अध्यात्माचं महत्त्व इथे वर्णिलेलं आहे. कारण शारीरिक आजार हे बाह्य औषधोपचारांनी बरे होतात, मात्र मनातील नैराश्य, न्यूनगंड, विकृती दूर करण्यासाठी अध्यात्माला जवळ करावे लागते. अध्यात्म काय करतंय तुमच्यामध्ये? बऱ्याच लोकांना वाटतं की पैसा जवळ असला म्हणजे सर्व काही मिळतं, मात्र जगात सर्वच गोष्टी पैशाने मिळत नाही. हे विधान आपण इथे अंडरलाईन करू शकतो. पैसा हा कधी सुख समाधान देऊ शकत नाही, तर त्यांनी फक्त लोभ वाढतो. बघा फक्त लोभ. याचा अर्थ पैसा आवश्यक नाही असं नाही, पैसा सुद्धा पाहिजे, पण तो फक्त आवश्यक गरजा भागवण्यासाठी. पैशाचा अतिरेक नसावा. पैशाचा लोभ माणसातील माणुसकी आणि घराचे घरपण नष्ट करतोय. याने लाखो कुटुंबांना उद्ध्वस्त केले आहे. हा धनाचा लोभ फक्त अध्यात्मातूनच नष्ट होतो. बघा धनाचा लोभ, ज्याच्यासाठी उपाय अध्यात्म सांगितलंय. केवळ अध्यात्म हेच षडविकारातून बाहेर काढू शकते. बघा षडविकार, अध्यात्म हेच मनुष्याला शांत, संयमी, समाधानी बनवू शकते. त्याने माणूस संकट दूर करायला, त्याला धैर्याने तोंड द्यायला शिकतो. अध्यात्माने सर्वाविषयी ममत्व, प्रेमभावना वाढीस लागते. अध्यात्माने मनुष्य खंबीर बनतोय. अध्यात्माने काय काय होतंय ते तुम्हाला थोडंसं लक्षात घ्यावं लागणार आहे पॅसेज वाचताना. ओके, अन्यायाविरुद्ध लढतोय तो. थोडक्यात सांगायचे म्हणजे ज्या गोष्टी जीवन जगण्यासाठी खूप आवश्यक आहेत, अशा गोष्टी आपल्याला फक्त अध्यात्मातूनच मिळू शकतात. यासाठी आपण बाहेर कितीही पैसा खर्च केला तरी काही उपयोग नाहीये. पण अध्यात्म आपल्याला फक्त गोष्टी मुक्त असताना विनाविल्ल्याने देतं. म्हणून युवकांनी कोणत्या एका आध्यात्मिक मार्गाचा अंगीकार करावा म्हटलंय, ज्यातून स्वतःचा आणि पर्यायाने देशाचा, बघा स्वतःचा आणि देशाचा विकास आणि प्रगती साधेल. अध्यात्माचा सहवासच आपल्याला एक आदर्श नागरिक बनवेल, एक कर्तव्यशील व्यक्ती बनवेल. अध्यात्म आपल्या विचारात प्रगल्भता आणेल. बघा विचारात प्रगल्भता आहे. आपल्या मनामध्ये हत्तीचे बळ, सिंहाची शूरता आणि गरुडासारखी उंच भरारी येण्याची क्षमता केवळ अध्यात्माने शक्य आहे. बघा हे सुद्धा गुण या प्राण्यांची तुम्हाला इथे वर्तवलेली आहे. आणि मग हा असा पॅसेज आहे. पॅसेज कशा संदर्भात आहे? थोडासा आध्यात्मिक युवा वर्गासंदर्भातला हा पॅसेज आहे. आधी तो व्यवस्थित वाचणं, तुमच्या डोक्यामध्ये एक विचार प्रोसेस तयार होणे की अरे हा याच्या संदर्भात पॅसेज आहे, याच्यावर काय प्रश्न येऊ शकतात. मग तुम्हाला प्रश्न कसे आलेले बघा. आता आपण प्रश्नांकडे जाऊया. आम्ही वर वाचलंय, प्रश्न आमच्या समोर या ठिकाणी आहेत. प्रश्न तुम्ही बघा, तुम्हाला कळेल की मला काय या ठिकाणी नेमकं कशा पद्धतीने सोडवता येईल प्रश्न. पहिलं विधान तुम्हाला इथे दिलंय की अध्यात्मामुळे टिंबटिंब गोष्टी शक्य होतील. बघा पहिलं म्हटलंय शारीरिक मानसिक स्वास्थ्य, दुसरं म्हटलंय स्वहिताबरोबर देशहित, तिसरं म्हटलं युवकांना दिशाहीन बनविणे. मित्रांनो आता आपण पॅसेज किती चांगला वाचलाय तुम्ही, पॅसेजचं आकलन किती चांगलं झालं याच्यावर या प्रश्नाचं उत्तर ठरते. कारण हे प्रत्येकाचं काही सारखे उत्तर येणार नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रश्न आता बघा वन रीडिंगमध्ये किती जास्त तुम्हाला उत्तर जमतात याच्यावर तुमचं डिपेंड आहे. मग नंतर तुम्हाला वरती हात मारायचं, पुन्हा एकदा बघायचंच आहे, ओव्हरलुकिंग करायचं. असं म्हणत नाही मी की आता तुम्ही एकदा पॅसेज वाचला नंतर तिकडे बघायचंच नाही. तुम्ही प्रश्न वाचल्यावर पुन्हा तिकडे एक नजर टाकू शकता, तुम्ही अंडरलाईन केलेलं आहे. पण इथे तुम्हाला कळालं, इथे जर तुम्ही पहिल्या झटक्यात तुम्हाला काही गोष्टी कट करता येत असेल तर बेस्ट आहे. एलिमिनेशन पद्धत बघा कोणत्या गोष्टी शक्य होतील. आता तुम्हाला इथे युवकांना दिशाहीन बनवणे हे तर तुमचं कटच झालं पाहिजे, सरळ कट झालं पाहिजे, म्हणजे क येऊच शकत नाही. मग स्वहिताबरोबर देशहित आम्ही वरती वाचल्यामध्ये मला कुठेतरी हे दिसतंय, यस ब दिसतंय. शारीरिक मानसिक स्वास्थ्य सुद्धा असू शकतं. आपलं वाचलंय, मला जे आकलन झालंय त्याच्यानुसार म्हणजे अ आणि ब असू शकतो असं मला वाटतं. पण हे दोन्ही मग शारीरिक मानसिक स्वास्थ्य आहे का, स्वहिताबरोबर देशहित आहे का, हे एकदा फक्त आता प्रथमदर्शनी वाटतंय म्हणून जमणार नाही. थोडंसं वरती नजर टाकावी लागेल, बाबा येतंय काय बरोबर. पहिलं विधान झालं. दुसऱ्यामध्ये आपण बघूया तुमचं उत्तर काय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा लिहून ठेवा वहीवर. आपल्या गौरवपूर्ण वारशाचा खून झाला आहे असं लेखकाला का वाटतं. बघा हे प्रश्न जे ना हे का वाटतं, हे प्रश्न आता वाढतायत. इथे खरा कश आहे. का म्हणतोय लेखक की आपल्या गौरवपूर्ण वारशाचा खून झालेला आहे. गौरवशाली आरशाबाबत विस्मृती, वारशाबाबत विस्मृती, भरकटलेला तरुण वर्ग, देशाची झालेली अगतिकता काय आहे. हे एकदम पहिल्या पॅरामध्येच आपण बघितलं होतं. पहिला जो पॅरा होता
तिथे आपण बघितलेलं होतं. याचे स्पष्टीकरणही तुम्हाला दिलेले आहेत, ते मी त्याच्यावर येतो. पुढीलपैकी बिनचूक नसलेले विधान शोधा. बघा तिसरं या ठिकाणचा प्रश्न आहे, बिनचूक नसलेल्या तुमचे जे उत्तर आहे ते तयार ठेवा. तुम्हाला जे वाटतं, तुम्ही वन रीडिंगमध्ये जे काही तुम्हाला वाटते ते बघूया आपण, काही विषय नाही, आपण त्याच्यावर बघूया. बिनचूक नसलेली विधान शोधा. बघा, भारत गौरवपूर्ण वारसा जपण्याचा प्रयत्न करत असून देशातील युवकाची साथ लाभत आहे. पहिलं. दुसरं, बिनचूक नसलेल्या आता बऱ्याच जणांना आहे ना इथे नीट कळत नाही. बिनचूक असलेले, बिनचूक नसलेले म्हणजे काय? अचूक नसलेले, योग्य नसलेले म्हणजे अयोग्य. इथे हे कळायला पाहिजे, बिनचूक नसलेले म्हणजे अयोग्य. ओके, बिनचूक म्हणजे काय? बरोबर. मग बरोबर नसलेले म्हणजे अयोग्य. चुकीचं शोधा. पहिलं, भारत गौरवपूर्ण वारसा जपण्याचा प्रयत्न करत असून देशातील युवक साथ लाभत आहे. इथे हे विधान तर मला वाटतं आपल्या वरती वाचल्यानुसार हे बरोबर चुकीचंच दिसतं. इथे लगेच कळतं तुम्हाला हे. दुसरं, मानसिक आजार बरे होण्यासाठी औषधोपचाराबरोबर अध्यात्माची आवश्यकता आहे. म्हणजे औषधोपचाराची गरज आहे का? इथे तुम्हाला घोळ दिसतोय काहीतरी. पुढे, अध्यात्मामुळे तरुण वर्ग कर्तव्यनिष्ठ बनतील असं म्हटलंय. कर्तव्यनिष्ठ अध्यात्माचा परिणाम तुम्हाला दाखवला जातोय, आपण वाचलंय. मग याच्यामध्ये अयोग्य कोणकोणते आहे ते तुम्हाला शोधायचे. खाली आणखी ऑप्शन्स आहेत बघा. आपण इथे आपण पुढे जाऊया, आपण आणखी बघूया पुढचे प्रश्न कशा पद्धतीने मांडणी आहे, ऑप्शनची मांडणी आहे त्याच्यात. जाऊया आपण त्याच्याकडे, काही हरकत नाही आहे. आधी मी प्रश्न मुद्दाम सगळे तुमच्या समोर ठेवतोय, कारण तुम्हाला थोडासा विचार करायला वेळ भेटावा. उत्तर लगेच सांगत नाही मी. खाली मग होतं अयोग्य काय काय, अ का अयोग्य, अ ब अयोग्य, ब का अयोग्य, की सर्वच अयोग्य आहे. इकडे होतं पुढीलपैकी अचूक नसलेले विधान निवडा. बघा, अचूक नसलेले विधान. पैसा वाईट नसतो, पैशाचा लोभ वाईट असतो. पहिलं, अचूक नसलेले, अचूक म्हणजे बरोबर नसलेले म्हणजे चुकीचे विधान निवडा. पुन्हा एकदा त्याचे बघा, हा गोळ मुद्दाम घातला गेला आहे. इथे सरळ सांगितलं गेलं असतं ना, अचूक नसले म्हणजे बरोबर नसले म्हणजे अयोग्य विधान निवडा, पण नाही. इथे बरेच जण इथे याच्यावर मुंडक्यावर पडतात. तसं नाही झालं पाहिजे, कारण त्याच्यासाठी लागतो सराव सराव सराव. तुमचा काही पहिला दिवस झाला, 2 पेपर सोडवून बघितले किंवा 2 पॅसेज सोडवले, दररोजचे 4 ते 5 पॅसेज सोडवा बस. काय, इथून पुढचे जे दिवस राहिले दररोज 4-5 पॅसेज तुम्ही जास्त सोडवा, पण कमीत कमी एवढे सोडवा. आपोआप सराव होईल तो. ते काही हे नाही आहे, शॉर्टकट नाही याला. इथे तुमचं डोकंच सुपीक झालं पाहिजे. मी या मताचा माणूस आहे. पटत असेल तर लाईक करा. बघा, पैशाने लाभ झाला तरी लोभ सुटत नाही. या लोभातून सुटण्यासाठी अध्यात्माची गरज आहे. पुढे, अध्यात्म ही मानसिक अनुभूती आहे असं म्हटलेलं आहे. काय आहे अचूक नसलेलं काय आहे, बरोबर नसलेलं काय, अयोग्य काय, ते ओळखायचंय. खाली ऑप्शन आहे, बघूया तुमचे उत्तर काय. पुढे इथे दिलंय की पुढीलपैकी अयोग्य नसलेलं विधान ओळखा. पुन्हा एकदा तीच अयोग्य नसलेलं काय, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला तरुण वर्गाची भरकटणी कारणीभूत आहे. बघा, असं डायरेक्ट विधान आहे का? हे काय फक्त असं लॉजिक लावलं तसं नाही, पॅसेजमध्ये उल्लेख आहे का त्याचा ते सांगायचं. ते असलं पाहिजे. इथे असं अचानक मी संपादकी वाचून ठेवले सर आणि मी तिथे वाचलं होतं ते नाही काय कामाचं. आजच्या या लेखात काय दिलंय ते. ओके, तरुण वर्ग भरकटलेला असल्यामुळेच महिलांच्या अविश्वसनीयतेला ते पात्र ठरत आहेत. बघा, भरकटलेला असल्यामुळे. तिसरं, तरुण वर्गाने स्वतःची प्रतिमा बदलवण्यासाठी अध्यात्म मार्गाचा अवलंब करणे आवश्यक आहे. तुम्हाला अयोग्य नसलेलं म्हणजे योग्य. इथे आता काय विचारलं, योग्य विचारलं, पण ही वाक्यरचना इथे नीट लक्ष द्या. अयोग्य नसलेले विधान शोधा. अयोग्य नसलेले म्हणजे योग्य विधान शोधा असं म्हटलंय, आणि मग तुम्हाला इथे शोधायचे. बघा, तुमच्या समोर ऑप्शन्स होते, तुम्हाला योग्य उत्तर या ठिकाणी द्यायचे होते. आता तुम्हाला याच्यात थोडंसं पॅसेज व्यवस्थित जर वाचला असेल तर हे कळेल. आपण बघूया याचे स्पष्टीकरण कसे दिले. तुमच्या समोर जे प्रश्न होते त्याचे स्पष्टीकरण तुम्हाला कसे दिले ते आपण या ठिकाणी बघूया. CSAT पेपर 1 सोल्युशन आपल्याला बघावं लागेल. ओके, चला, तुमच्या लक्षात येईल आता नेमकं या ठिकाणी करायचं काय आहे किंवा कशा पद्धतीने पॅसेज आम्ही वाचला होता, आमचे उत्तरं काय होते आणि आम्ही कशा पद्धतीने पुढे गेलो हे तुम्हाला इथे लक्षात येईल. व्यवस्थित बघूया आपण. काही त्याच्यात अजिबात हे घेण्याचं काम नाही आहे.
ओके, चला बघा, इथे तुम्हाला सी शॅटचे स्पष्टीकरण आहे. बरोबर, याच्यात विषय नाही. डायरेक्टली आपण बघूया की तुमचं विधान कोणतं त्या ठिकाणी बरोबर येऊ शकतात, कोणते विधानं तुमच्यासाठी अचूकता दर्शवणारे तिथे असणार आहेत. बघा मित्रांनो, या ठिकाणी पहिलं जे आपण या ठिकाणी उत्तर बघितलेलं आहे, पहिला जो प्रश्न आपण बघितला आहे की अध्यात्मामुळे टिंबटिंब या गोष्टी शक्य होतील. इथे जर तुम्ही बघितलं, व्यवस्थित जर तुम्ही वाचलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की युवक दिशेने होईल हे कटतंय. ओके, वरती मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य आणि हिताबरोबर देशहित, इथे आणि ब तुमचं बरोबर येईल. आपण थोडंसं त्या ठिकाणी बघूया अध्यात्मामुळे काय काय शक्य होतं. आपण या नंतरच्या पॅरामध्ये आपण बघितलं होतं की अध्यात्मामुळे काय काय शक्य होतं आहे. तुम्हाला या ठिकाणी जे पहिलं विधान केलं एक शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आहे तेही तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. बघा, अध्यात्माबद्दल आपण या ठिकाणी या शेवटच्या याच्यामध्ये युवकांनी अध्यात्मात समरस व्हावे, कारण शारीरिक आजार हे बाह्य औषधोपचारांनी बरे होतात. इथे तुम्हाला आजाराबद्दल दिलेलं आहे. पुढे तुम्हाला या ठिकाणी अध्यात्म हेच मनुष्याला शांत संयमी वगैरे बनवत आहे असं म्हटलेलं आहे. आदर्श नागरिक बनवेल असं म्हटलेलं आहे. युवकांनी अध्यात्माचा स्वीकार करावा असं म्हटलेलं आहे, जो की स्वतःचा आणि देशाचा विकास करेल. ओके, म्हणजे युवक दिशाहीन बनवेल हे इथे अजिबात दिलेलं नाही आहे. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल या ठिकाणी बोललं गेलं आहे. हिताबरोबर देशहित सुद्धा या ठिकाणी बोललं गेलेलं आहे. ओके, त्या गोष्टी लक्षात ठेवा. अध्यात्मामधून काय काय घडतंय इथे तुम्हाला दिसतं आहे. सद्गुणांची पुनर्स्थापना करण्यासाठी अध्यात्माची गरज आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, बघा, युवक हा देशहीन झालेला आहे आणि मग त्याच्यावर आपण पुढे उपाय म्हणून या ठिकाणी या बाबी बघितलेल्या होत्या या पॅसेजमध्ये. ते तुमच्या लक्षात येणार आहे, ते लक्षात येणार आहे तुमच्या इथे लक्षात येईल. आपण पुढे बघतोय पुढचा जो प्रश्न होता तो इथे होता की आपल्या गौरवपूर्ण वारशाचा खून झाला आहे असं लेखकांना का वाटतं. बघा, इंटरेस्टिंग हा प्रश्न. याचं उत्तर काय येते बघा. इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे विस्मृती आपण डायरेक्टली नाही म्हणू शकत, मात्र भरकटलेला तरुण वर्ग आणि देशाची झालेली अगतिकता, आम्हाला स्मरण आहे मात्र युवक वर्ग भरकटलेला आहे. बघा, इथे एकदम सुरुवातच तुम्ही जर बघितली नाही पॅसेजची तर तुम्हाला कळेल की आमच्या देशाचा खून झालेला आहे असं इथे जे सुरुवातीलाच यांनी म्हटलेलं होतं. बघा, गौरवपूर्ण वारशास खून झाला हे लक्षात का बरं येत नाही. उज्ज्वल इतिहास वाचून का बरं आपला स्वाभिमान जागृत, म्हणजे वाचतोय आम्ही, स्मरण आहे आम्हाला, मात्र आम्ही त्या ठिकाणी हे झालेलो आहे, दुबळे झालेलो आहोत का असं जो विधान होतं इथे, या विधानावरून तुम्हाला या ठिकाणी हे उत्तर बरोबर येत आहे की देशात झालेली अगतिकता, भरकटलेला तरुण वर्ग. त्याच्यानंतर तिसरं विधान जे होतं की बिनचूक नसलेले म्हणजे बरोबर नसलेले, अयोग्य कोणतं आहे. बघा, इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्यासमोर ऑप्शन सुद्धा दिलेले होते खाली. सॉरी, आपण आधी थोडंसं व्यवस्थित तुम्हाला दाखवतो. इथे पूर्ण प्रश्नही दिसेल, त्याचे ऑप्शनही दिसतील. इथे जर बघितलं तुम्ही, पहिलं म्हणजे युवकांची साथ लाभत आहे, पहिलं दिलं होतं. दुसरं औषध उपचाराबरोबर अध्यात्माची गरज आहे आणि तरुण वर्ग कर्तव्यनिष्ठ बनतील असं म्हटलं होतं अध्यात्मामुळे. आणि इथे जर 3 नंबरचं बघितलं तुम्ही प्रश्न तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी तुम्हाला बिनचूक नसलेले म्हणजे बरोबर नसलेले, अयोग्य ओळखायचं होतं. आणि इथे जर बघितलं मित्रांनो, पहिलं तुम्ही की साथ लाभत आहे हे पहिलं तर सरळ चूक होतं. आता ते औषधोपचाराची गरज नाही असं म्हटलं होतं, म्हणजे दुसरंही चुकीचं आहे. तिसरं अध्यात्मामुळे कर्तव्यनिष्ठ बनतील हे मात्र बरोबर आहे, फक्त क बरोबर होतं, म्हणजे आणि ब हे अयोग्य होतं. इथे खाली ऑप्शनमध्ये तुम्हाला आणि ब तिथे 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी भेटत होतं. बघा, इथे औषधोपचाराबरोबर अध्यात्माची आवश्यकता नाही. इथे औषधोपचाराचा संबंध वेगळ्या पद्धतीने तुम्हाला तिथे वाक्यरचना ती वेगळी आहे हे लक्षात घ्या तुम्ही. औषधोपचाराची वाक्यरचना आपण इथे बघितलेली आहे. हे बघा काय म्हटलंय, कारण शारीरिक आजार हे बाह्य औषधोपचाराने बरे होतात, मात्र मनातील नैराश्य वगैरे याच्यासाठी अध्यात्माजवळ जावं लागतं. म्हणजे तिथे तुम्हाला स्पष्टपणे ते वाक्य बरोबर येत नाही की औषध उपचार मानसिक आजारासाठी औषध उपचार असले पाहिजे असं अजिबात म्हटलेलं नाही. ओके, त्याच्यामुळे ते विधान चुकतंय. पुढे जर बघितलं तुम्ही, अचूक नसलेले विधान शोधा, म्हणजे बरोबर नसलेले. ओके, अचूक नसलेले विधान शोधा. त्या ठिकाणी जर बघितलं 4 नंबरचं प्रश्न जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येत होतं की पैसा वाईट नसतो, पैशाचा लोभ. आता पहिला मुद्दा तुम्हाला हा क्लिअर करणं गरजेचं होतं. अचूक नसलेले, बरोबर नसलेले म्हणजे अयोग्य विधान शोधा असं म्हटलेलं होतं. आता पैसा वाईट नसतो, पैशाचा लोभ वाईट असतो हे विधान आहे वरती.
दुसरं पैशाने लाभ झाला नाही तरी लोभ सुटत नाही, या लोभातून सुटण्यासाठी अध्यात्माची गरज, हेही बरोबर आहे. आध्यात्मिक मानसिक अनुभूती असं कुठेही म्हटलेलं आपण दिसत नाही पॅसेजमध्ये. आपल्याला लक्षात घ्या, तुम्ही जर पॅसेज नीट वाचला तर तुम्हाला मानसिक अनुभूती असं वाक्यरचना केलेली नाही. इथे फक्त 3 नंबरचं अचूक नसलेलं आहे. पुढे अयोग्य नसलेलं विचारलंय, म्हणजे थोडक्यात योग्य तुम्हाला विचारलंय. 5 नंबरचा प्रश्न जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल की इथे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला तरुण वर्गाची भरकटणे कारणीभूत आहे असं नाहीये विधान. फक्त ते तरुण वर्गाकडे महिला वगैरे बघतात त्या नजरेने असं म्हटले, पण ते भरकटण्याला तरुण वर्ग कारणीभूत नाहीये. तो भरकटलेला असल्यामुळेच महिलाच्या अविश्वसनीयला पात्र, तो भरकटलाय म्हणून महिला अविश्वासाने बघतात, हे बरोबर येतं. तरुण वर्गाने स्वतःची प्रतिमा बदलवणाऱ्या अध्यात्माचा अवलंब, यस, हेही बरोबर येते. म्हणजे ब आणि क या ठिकाणी बरोबर येतं आहे. 5चं उत्तर 2 आलं पाहिजे. मग अशा पद्धतीने तुम्हाला आता कसं आहे, शेवटी याच्या PDF जर वाचून तुम्ही हे सोडवलंय तर मला वाटतं जास्त फायदा होईल. कारण की एकदाच पॅसेज वाचून सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोडता येणं एवढी सोपी नाही आहे. त्याला पॅसेजवर नजर टाकावीच लागते. पण तुम्हाला आयडिया आली असेल की कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले असतात. तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, जेणेकरून पुढचे आणखी पॅसेज घेण्यासाठी मला उत्साह भेटेल. तुम्ही त्या ठिकाणी माझे प्रेरणास्थान आहात, हे लक्षात घ्या. चला, आणि तुम्हाला सगळ्या PDF पाहिजे असेल, 10च्या 10 टेस्ट पाहिजे असतील तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा. STI RCP डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. राज्यसेवेचा पूर्व मुख्य मुलाखतीचा संपूर्ण कोर्स सुद्धा आहे, तोही तुम्ही त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकता. थांबूया. धन्यवाद.